बघा हे पार्श्व कोणासन, हे पाय असा पुढे घ्यायचा आपल्याला, दुसरा पाय असा पाठीमागे न्यायचा. हा जो भाग आहे हा भाग कोणामध्ये आला पाहिजे, असा हात ठेवायचा, दुसरा हात असा कानाच्या जवळ आणि या ठिकाणी थांबायचं. मणक्यामध्ये आलेला गॅप, गादी बाजूला सरकलेली, पायाची बधिरता, पायामध्ये येणारे मुंग्या, आहे का नाही, बधिरता, हे सगळे अभ्यास या योगाच्या अभ्यासाने दुरुस्त होतात. पार्श्व कोणासन आणि साईडला जमा झालेली चरबी या अभ्यासाने कमी होते. हाच अभ्यास आता दुसऱ्या बाजूला, अत्यंत महत्वाचा अभ्यास. सर्वजण लक्षात ठेवा, हळूहळू करायला सुरुवात करा. ज्या साईडला करायचं तो पाय असा पूर्ण 90 अंशामध्ये घ्यायचा, दुसरा हात असा घ्यायचा. पार्श्व कोणासन अत्यंत महत्वाचा अभ्यास. लक्षात आलं? रोज करायला सुरुवात करा. हे जे आसन आहे हे स्पर्धेचं आसन आहे. कोणतं आसन आहे? स्पर्धेचं आसन आहे. हे स्पर्धेमध्ये तुम्हाला घेतल्या जातं. यानंतर पुढचं आसन आपल्याला करायचं. पुढचं आसन आहे पक्ष आसन. बघा असं पाय तुम्हाला ठेवायचा, दोन्ही हात असे कानाच्या जवळ घ्यायचे आणि मागचा पाय आणि हात एका रेषेमध्ये आले पाहिजे. हे पक्ष आसन. कंपवातीचा त्रास दूर करणार हे आसन आहे. छान पैकी असं तुम्हाला थांबायचं. पक्ष आसन छान करा, रोज करण्याचा प्रयत्न करा. यानंतर आता पुढचं आसन आहे. तुम्हाला बराच वेळेस ते आसन दाखवलेलं आहे. हे आसन जर तुम्ही केलं तर तुमची एकाग्रता वाढते. या आसनाचं नाव आहे बकासन. मागे तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे ना? तर बऱ्याच वेळेस तुम्ही केलं असेल किंवा नसेल केलं. हे बकासन पा, हे सर्व स्पर्धेचे आसन आहे. हे आहे बकासन. हे झालं बकासन. हे सुद्धा स्पर्धेचं आसन आहे. रोज करत चला, तुमची बुद्धिमत्ता वाढेल, एकाग्रता वाढेल. त्याच्यानंतर दुसरं आसन आहे मयूर आसन. अत्यंत सोपं आसन पा. तर हे आहे मयूरासन. लक्षात आलं? तर असे आसन करायला तुम्ही सुरुवात करा. या वयामध्ये हे आसन येतात. या वयामध्ये शिकलं की हे सगळे यायला लागतं, हे का नाही? बघा वयाच्या 40व्या वर्षी शिकलोय मी, आजारी पडला आणि योगा